सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मिलन अभी आधा अधूरा है भाग 170. आणि मी कमेंट बॉक्स बंद केला आहे, कारण तुमच्या काय कमेंट असतील मला नक्कीच माहीत आहे. कितीही सांगितलं तरी तुम्ही ऐकतच नाही. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, रोहित राणी एकत्र नसले तरी तुम्हाला ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. मग आता मेघनाने तिची घाणेरडी चाल खेळली आणि मनोजला नको त्या अवस्थेत घाणेरडे फोटो काढले दोघांचे, आणि पुन्हा काहीच झालं नाही असं दाखवत त्या दोघांनाही झोपवलं जिकडच्या तिकडे, आणि ती सुद्धा निवांत झोपली. आणि राणी उद्याची सकाळ तुझ्यासाठी कसे असेल ही मीही नाही सांगू शकत असं म्हणून झोपली. आणि इकडे ती फोन उचलत नाही, तिचा फोन स्विच ऑफ येतोय म्हणून रोहित खूप चिडला होता. त्याच्या डोक्यात संशयाचा भुंगा पुन्हा फिरू लागला होता, आणि रोहितच नाही तर त्याच्या ठिकाणी असणारा कोणताही इतर पुरुष असाच संशय घेऊ शकत होता. आणि आग लागल्याशिवाय धूर निघत नाही हेही तितकंच खरं. मग रोहित तर मूळचाच संशयी होता. मग आता प्रसन्न सकाळ झाली, आणि कोकणातली सकाळ म्हणजे खूप सुंदर. राणीला सुद्धा जाग आली, मनोजलाही जाग आली. रात्रभर कसलाच डिस्टर्ब झाला नाही. त्या दोघांना एकदम गाढ झोपले होते, त्यामुळे फ्रेश वाटत होतं. गेले कित्येक रात्री ते झोपले नव्हते स्पर्धेच्या काळजीनं. आणि आता राणी उठली. मेघना तर तिच्याही आधी उठून बसली होती, आणि मेघना राणीला म्हणाली, गुड मॉर्निंग राणी, छान झाली असेल ना झोप? आणि राणी म्हणाली, हो. आणि मॅडम, आपण परतीचा प्रवास कधी करणार आहोत? मला आता घरी जायचं आहे. आणि मेघना हसून म्हणाली, हो ग, तुला तर आता घरी जाण्याची खूप घाई असेल ना, कारण तू कामच असं केलंयस की तिकडे जाऊन सगळ्यांना सांगायचंय की तू काय केलंय. आणि राणी, तू न सांगता सगळ्यांना आपोआप कळणार आहेच की तू कसला झेंडा लावून आली. तशी तिच्या त्या उपरोधिक आणि तिरक्या बोलण्यानं राणी थोडीशी सावध होत म्हणाली, म्हणजे मॅडम, इतरही अनेक शब्द आहेत नीट बोलायला, तुम्ही नीट बोलू शकत नाही का? आता मेघनासुद्धा तोऱ्यातच म्हणाली, असं मीही तुला म्हणू शकते. तू परवा रात्री रोहित सरांसोबत बोलताना काय म्हणालीस की सर, फोन ठेवू नका, आपल्या प्रेमाला दृष्ट लावणारं कोणीतरी आलंय. आणि राणी, तू मला दृष्ट लावणारी समजतेस का? तुझी स्पर्धा होती, तुझा मूड ऑफ होऊ नये म्हणून मी काहीच नाही बोलले, पण आता मात्र मी बोलते तुला. तुझे शब्द योग्य होते का ग? राणी म्हणाली, मॅडम, माझे शब्द योग्य की अयोग्य ते सोडा, पण तुमचं वागणं बरोबर आहे का हो? इतर नवरा बायकोचं संभाषण ऐकणं तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्ही का माझ्या आणि सरांच्या गोष्टी ऐकत होता? आणि प्लीज आता हे चुकून वगैरे झालं असं म्हणू नका, कारण मी तुम्हाला चांगलंच ओळखते आणि तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय. मला माहीत आहे तुम्हाला यातून काय पाहिजे हे चांगलंच माहीत आहे मला. तशी मेघना आता गप्प बसली आणि राणी म्हणाली, तुमच्याऐवजी एखादा चांगला प्रोफेसर सापडला की तुमची नक्की सुट्टी होईल बघा मॅडम. पण त्याचं काय आहे ना, तुमचंच नशीब चांगलं आहे म्हणून आम्हाला आमच्या कॉलेजसाठी एखादा चांगला प्रोफेसर मिळत नाही. तोपर्यंत तुम्ही आनंद साजरा करा. ज्या दिवशी प्रोफेसर मिळतील त्या सब्जेक्टचे त्या दिवशी तुम्ही घरी बसणार, असं म्हणून राणी फ्रेश व्हायला गेली. मेघना तिरस्कारानं म्हणाली, माझं सोड गं, आधी तुझी त्या घरातली जागा वाचव. मी तुलाच घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन केला आहे. आणि मग तिनं अजूनही तिच्या स्विच ऑफ असलेल्या मोबाईलकडे बघितलं नव्हतं राणीनं. आणि त्याचवेळी मोका साधून मेघनानं तिचा फोन स्विच ऑफवरून काढला. आणि तिकडे त्या मुलाने तर कधीच फोन स्विच ऑफवरून काढला होता मनोजचा. आणि अशा प्रकारे मेघना भास निर्माण करत होती राणी, मनोज आणि रोहित समोर. मग आता रोहितलाही तिकडं खूप उशिरा झोप लागली होती. तिच्या फोनची वाट बघून बघून तो खूप उशिरा झोपला होता, आणि राणीनं शेवटी फोन केलाच नव्हता. आणि तो सकाळीही उशिरा उठला, आणि उठल्या उठल्या पुन्हा त्याला राणीचीच आठवण आली. त्याच्या तर मनी ध्यानी फक्त राणी राणी आणि राणी. आणि त्यानं पटकन फोन केला. आणि त्या फोनचा राणीला बाथरूममध्ये आवाज आला. आता मेघनाकडे आणखीन एक संधी होती रोहितला सांगायची की सर, राणी आता बाथरूममध्ये आहे, पण रात्री कधी रूममध्ये आली मला माहीतच नाही, मी झोपले होते हो. ती आणि मनोज कुठे होते काय माहीत, दोघांचे फोन स्विच ऑफ होते.
आणि मेघना त्या फोनकडे निघाली. इतक्यात राणी पटकन बाथरूममधून बाहेर आली. तोपर्यंत मेघनानं फोन रिसीव्ह केला आणि हॅलो म्हणायच्या आतच राणीनं मेघनाच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, तुम्ही माझा फोन घ्यायचा नाही. का हात लावलात? तशी मेघना म्हणाली, अगं अशी काय करतेस? फक्त फोन कोणाचा आहे ते बघत होते, तेही तू इथे नव्हतीस म्हणून. आणि फोन सरांचा आहे, त्यांना आवडत नाही फोन उचलायला वेळ लागला तर, तुला माहीत आहे ना. आणि राणी म्हणाली, ते काहीही असू द्या, मी बघेन माझ्या नवऱ्याला काय आवडतं काय नाही हे बघायला मी खंबीर आहे. तुम्ही मध्ये मध्ये करू नका. मी, रोहित सर आणि माझे घरचे यांच्यापासून दूर राहा. आणि आता हे फोनमधून रोहित ऐकत होता आणि मेघनासुद्धा मुद्दामच राणीला म्हणाली, बघ बाई राणी, तू अशी का बोलतेस मला कळत नाही. तुला नाही आवडत तर मी नाही फोन घेत. अगं पण सरांचं मन जपत जा. तू इतक्या मोठ्या घराची सून आहेस तर नीट वाग, मला इतकंच सांगायचं आहे. आणि राणीनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. रोहितने ते सगळं ऐकलं आणि राणीनं हॅलो म्हणून फोन कानाला लावला. तसं रोहितनं तिकडून तिला ओरडायला आणि जाब विचारायला सुरुवात केली आणि म्हणाला, कुठे होतीस तू रात्री? मी तुला किती फोन केले, पण तू हॉटेलच्या रूममध्ये नव्हतीस. फोन इथेच ठेवून तू कुठे गेली होतीस? आणि नंतर फोन स्विच ऑफ का येत होता? अशा काय कामात गुंतली होती ग तू, की तुला माझ्या फोनची अडचण होत होती? बोल राणी, तो खचकपणे म्हणत होता. आणि राणीला आता काहीच कळत नव्हतं. जेवल्यापासून तर ती झोपली होती आणि ती म्हणाली, नाही सर, मी फोन स्विच ऑफ का करेन आणि तुमचा फोन मी का टाळू? मी तर रात्री झोपले होते, मी कुठेच नाही गेले. आणि रोहित चिडला आणि म्हणाला, तुला मी मूर्ख वाटलो का? राणी, खोटं बोलू नकोस. आईस्क्रीम खात बसली होतीस ना त्याच्यासोबत, मग माझ्या फोनची अडचण का होते तुला? आणि दोघांचेही फोन स्विच ऑफ का होते? आता राणीला काहीच समजत नव्हतं आणि मेघनानं आधीच तिचं डोकं खाल्लं होतं आणि रोहितच्या प्रश्नाने तीसुद्धा चिडली आणि म्हणाली, हे बघा सर, एकतर तुम्ही काय म्हणताय मला माहीत नाही आणि मी खोटं बोलत नाही आणि सतत सतत असं मलाच ओरडून चिडून खोट्याचं खरं करणं सोडून द्यायला शिका. तुम्ही नेहमीच मला शिकवता तुमचं मन सांभाळायला आणि मी ते शिकते सुद्धा, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही खोटं बोलाल आणि मी ते ॲक्सेप्ट करायचं आणि तुमचं मन सांभाळत बसायचं. तर तुम्हीसुद्धा माझ्याशी नीट बोलायला शिका आणि सतत आरोप करणं बंद करा, असं म्हणून राणीनं चोख रोहितचा फोन कट केला. आणि आता रोहितला सुद्धा खूप राग आला होता तिचा. राणीसुद्धा इकडे रागात तिची बॅग भरायला लागली आणि मधल्यामध्ये मेघना मात्र फार खुश होती आणि म्हणाली, चला, या दोघांमध्ये सुरुंगाची वाद तर पेटली आणि आता उरला सुरलेला धमाका घरी गेल्यावर होणार. हे फोटो बघितल्यानंतर रोहित राणीचं काय करेल, किती तुकडे करून कावळ्याला खायला घालेल ते बघूया. आणि आता सगळे परतीच्या प्रवासाला लागले. रोहितसुद्धा तिकडे त्याचं आवरून त्याची कामं करत बसला. मनोज आणि राणी पुन्हा एकत्र बसले आणि मनोज तिला म्हणाला, काय झालं, का चिडलीस? तुला माहीत आहे ना प्रेग्नेन्सीमध्ये चिडायचं नसतं. आणि ती आणखीन गाल फुगवून म्हणाली, मनोज, हे फक्त मला माहीत असून काय उपयोग? माझ्या नवऱ्याला सुद्धा हे कळायला हवं ना की प्रेग्नेन्सीमध्ये माझ्याशी नीट बोलावं. रोहित सर नीट बोलतच नाहीत, सतत ओरडतात, चुकीचे आरोप करतात आणि राणी तू चुकली असं सांगतात. आता मला सांग, रात्री मी फोन स्विच ऑफ केलाच नाही आणि यांचे फोन आलेच नाहीत, मी रूममधून बाहेर गेलीच नाही, तर मी का मान्य करू? त्यांच्या स्वप्नात मी आईस्क्रीम खात होते का? आणि आता तो विषय बाजूला ठेवत मनोज म्हणाला, बरं रिलॅक्स राहा आणि घरी गेल्यावर काय ते बघ. मग आता जाताना सतत सतत फोन करणारा रोहित परतीच्या प्रवासाला राणी लागल्यावर अजिबात फोन करत नव्हता, कारण तो फार चिडला होता. राणीनं सुद्धा त्याला फोन नाही केला. मग आता दुपार संपून गेल्यानंतर राणी घरी पोहोचली तेव्हा घरी रोशन, राहुल सोडले तर सगळे होते आणि सगळ्यांनी राणीचं अभिनंदन केलं. आणि मल्हारराव म्हणाले, शाबास, सून असावी तर अशी, सासऱ्याचा शब्द खरा करणारी. माझी मुलं कर्तबगार तर आहेतच, पण माझ्या सुनासुद्धा असं नाव काढतात घराण्याचं, म्हणून मला फार आनंद झाला आहे. राणी म्हणाली, थँक्यू बाबा, असाच विश्वास कायम माझ्या पाठीमागे असू द्या आणि तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आणि मग संध्याकाळी प्रवास करून आलेली राणी पुन्हा किचनमध्ये शिरली आणि सगळ्यांसाठी डिनर बनवायला लागली.
तिला आराम कर म्हणालं तरी आराम करत नव्हती. आणि रोहितनं मात्र जानकीला फोन करून चौकशी केली की राणी आली आहे का घरी. आणि जानकी म्हणाली, का रे, तू भांडलेला दिसतोय तिच्याशी म्हणून तिला फोन करत नाहीस का. आणि रोहित चिडून म्हणाला, हो भांडलोय मी, आणि कुठे तिला वेळ आहे माझ्याशी बोलायला. आणि मग डिनर करताना सुद्धा रोशन राणीला खूप चिडवत होता. आणि राणी वहिनी, तुझा नवरा ना तुझी ही हुशारी बघून तुला राजकारणात खेचणार म्हणजे खेचणार, फक्त एका संधीची वाट बघ तू, असं तो म्हणत होता. आणि राणी लगेच म्हणाली, नाही नाही भाऊजी, मी नाही राजकारणात जाणार, आणि मी सरांसोबत काम करणं अशक्य आहे, कारण आमचे विचार जुळतच नाहीत आणि ते माझ्यावर फार रुबाब करतात, म्हणून मला त्यांच्या अपोजिट आणि दुसरं क्षेत्र निवडायचं आहे. मला त्यांच्यासोबत नकोच काम करायला. आणि सोनम म्हणाली, ताई, काम नाही करणार पण एकत्र राहावं तर लागेलच ना, तेव्हा काय कराल. आणि राणी म्हणाली, एकत्र राहतोय आणि एकमेकांचे मतभेद झेलतोय तेच खूप झालं, पण एक क्षेत्र नको. आम्ही दिवसभर दूर असतो आणि रात्री एकत्र येतो आणि तरीही भांडतो. मग दिवस रात्र एकत्र असेल तर काय होईल. आणि राणीचेही असे विचार ऐकले. जानकीला सुद्धा असं वाटलं की दोघांचं बहुतेक जास्तच भांडण झाले. आणि खरंच रोहित चिडला होता. त्याच्या डोक्यात संशयाचा भोंगा वळवळ करत होता. त्या रात्री राणी फोन बेडरूममध्ये ठेवून बाहेर गेली होती. नंतर फोन स्विच ऑफ येत होता असं मेघनानं सांगितलं ना, यातच त्याला खूप संशय आला होता. आणि त्या संशयाला पुष्टी म्हणजेच राणी आणि मनोजचे ते घाणेरडे फोटो. पण ते फोटो अजून तरी मेघनानं बाहेर काढले नव्हते. खूप म्हणजे खूप जपून वापर करणार होती त्याचा. आणि रोशन हसून म्हणाला, ए आई, मी काय म्हणतो, राणी वहिनी अशी, रोहित दादा तसा, मग त्यांचं बाळ कसं असेल ग. नाही म्हणजे ते डोक्यानं हुशार असणार हे मला 100% मान्य आहे. अगं पण त्याच्या रागाचं काय. बापरे, मला तर वाटतं हे दोघे इतके रागीट आहेत तर तो सुद्धा खूप रागीट असेल. आणि एखाद्या वस्तूकडे रागानं बघितलं ना, तिथल्या तिथे त्या वस्तूला आग लागणार. तसे सगळे हसायला लागले आणि राणीसुद्धा थोडंसं हसली. बाळाचं नाव निघालं आणि रोहितवरचा राग निवळायला लागला तिचा. आणि मग ती म्हणाली, मी थोडंसं पडू का. सपना म्हणाली, अगं थोडंसं काय, आता आरामच कर, कॉलेजला सुद्धा जाऊ नकोस, भाऊजी येईपर्यंत आराम कर. आणि सोनम मस्करी करत म्हणाली, हां, कारण त्यानंतर रोहितदादा काही आराम करू देणार नाही तुम्हाला, सगळ्या विरहाचा वचपा काढतील, असं म्हणून त्या दोघीही राणीला चिडवायला लागल्या. आणि राणीही पुन्हा गालात हसली. रोहितच्या आठवणीनं लाजली आणि बेडरूममध्ये गेली. दरवाजा लावला. पुन्हा आरशात पोटाकडे बघायला लागली. पोटावरून हात फिरवायचे आणि म्हणायची, पिल्लू, कसं होणार रे आपलं, तुझे बाबा किती ओरडतात बघितलं ना. आणि मला ना त्यांचा राग आलाय, पण मला माहीत आहे जेव्हा त्यांना हे कळेल की तू माझ्याकडे आहेस तेव्हा ते माझ्यावर नाही ओरडणार. आणि जितके पण ओरडतील ना त्याच्या दुप्पट प्रेम करून सगळा राग घालवतील. आणि आता आपण ते कधी येतात याचीच वाट बघायची. आय लव्ह यू बेटा. आणि आता तिनंच अकडू रोहितला फोन करायचं ठरवलं. आणि तोही तिकडं फुसफुस करत होता नागासारखा आणि फोन हातात घेऊन तिच्याच फोनची वाट बघत होता. तिनंच मला फोन करावा, मी करणार नाहीच अशी भूमिका होती त्याची. का तर मी नवरा आहे ना. आणि मग आता राणीनं हळूच छोटा मिस कॉल दिला. खूपच म्हणजे अगदी छोटासा. तसं त्यानं मिस कॉल बघितला आणि थोडा हसला आणि म्हणाला, कंजूस कुठली, किती छोटा मिस कॉल देते. मग आणखीन 2 मिनटं झाली आणि वाट बघून राणीनं पुन्हा मिस कॉल दिला, एकदम छोटा. आणि पुन्हा त्या दोघांचं पूर्वीसारखं सुरू झालं. मग रोहितनं सुद्धा इकडून थोडासा मिस कॉल दिला, मग तिकडून थोडासा मिस कॉल, इकडून थोडा मिस कॉल, तिकडून थोडा मिस कॉल, असं मिस कॉल मिस कॉल मिस कॉल मिस कॉल झालं. आणि आता रोहित पूर्ण लक्ष ठेवून होता. आणि तिने मिस कॉल केला की त्यानं पटकन फोन घेतला आणि कानाला लावून त्याच्या रावडी आवाजात म्हणाला, हॅलो, नखरे करतेस काय, का मिस कॉल देतेस, फोन करता येत नाही का. आणि ती पण तोंड वाकडं करत म्हणाली, बायकांपेक्षा जास्त नखरे तर तुमचेच आहेत, का मला फोन नाही केला दिवसभर. रोहितसुद्धा खोचकपणे म्हणाला, जे फोन उचलतात त्यांनाच फोन करू ना, जे उचलत नाहीत, रिस्पॉन्स देत नाहीत, त्यांना का फोन करायचा. आणि राणी पुन्हा चिडली आणि म्हणाली, सर, मी कधीही तुमचा फोन टाळला नाही, तुम्ही असं का समजता हो. आणि रोहित म्हणाला, घाल घाल, आताही माझ्याशी वाद घाल, एक स्पर्धा तिकडून जिंकून आलीस, आता माझ्यासोबत वादविवाद खेळ. आणि ती म्हणाली, नाही वाद घालायचा मला, आणि दिवसभर करमलं पण नाही म्हणूनच फोन केला आहे. आणि कधी याल. आणि हे बघा, तुम्हाला काय भांडायचं ते भांडा, आल्यावर भांडा, पण प्लीज दूर असताना असं नका करू.
मला नाही करमत, असं म्हणून राणीच्या डोळ्यात आता पाणी आलं. आता प्रेग्नेंट असल्यामुळे राणी हळवी झाली होती आणि ती हळूहळू हळवी होत चालली होती. कुणीतरी माझी चौकशी करावी, माझे लाड करावे, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं या दिवसात. पण आता घरात कोणाला माहीतच नाही, चक्क रोहितलाही माहीत नाही, तर कोण तिची चौकशी करणार? राणीनं सुद्धा सगळ्यांचाच अंत बघितला होता, म्हणून आता तिलाही ही परीक्षा द्यावी लागत होती. मग रोहित म्हणाला, ओके, नाही भांडत ग. मला तुला ना काहीतरी विचारायचं आहे, पण आल्यावर विचारतो. पण मला सांग, तू खरंच काल फोन बेडरूममध्ये ठेवून गेली नव्हतीस का? राणी म्हणाली, तुमची शपथ, जेवण केलं आणि मी झोपले. नाही असं काही केलं. आणि रोहित आता थोडा कन्फ्यूज झाला. पण तो असं राणीला नाही म्हणाले की मेघना मॅडम तुझा फोन का उचलत होत्या? कारण काय असेल ते आल्यावर बघू असं म्हणायला लागला तो. आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आजही त्यानं राणीकडून खूप किस घेतले आणि तिलाही खूप किस दिले. आणि राणी, आज कितवा दिवस ग? उद्या आल्यानंतर मी तुला फार त्रास देईल बरं का. आणि तू ना आईकडे पण जाऊन ये लवकर, नाहीतर तिकडंच राहशील आणि मी तिकडं यायचो, असं तो तिला म्हणाला. ती म्हणाली, मग आईच्या घरी या ना, आपण तिथेही रात्र काढू शकतो. तिकडे पण रात्र होते सर, असं म्हणून ती लाजली. आणि तो पण थोडा हसून म्हणाला, नको, तिकडची कडी दुरुस्त नसेल तर आपली बेडरूमच ठीक आहे. घट्ट दरवाजा बसतो आणि आवाजही बाहेर जात नाही. आणि आपल्या बेडरूममध्ये बाथटबसुद्धा आहे. आणि तशी ती खूप लाजली, हसली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि राणी म्हणाली, सर, मला ना तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. रोहित म्हणाला, काय गं? सांग ना, तुला काही आणायचं आहे का मुंबईमधून? आणि राणी म्हणाली, नको, काहीच नको, फक्त तुम्ही या. तुम्ही आल्यावर मी तुमच्यासमोर सांगणार. आणि रोहित म्हणाला, बरं. आणि राणी, तुझे ओठ ना असे ओठात घेऊन चोखू वाटतात गं. इतक्या दुरून किस घेण्यात मजाच नाही येत. तसं राणीच्या अंगावर शहारा आला आणि तिला ते सगळं आठवलं आणि ती खूप खूप लाजली. त्या आठवणीनं सुद्धा तिच्या शरीरातून करंट व्हायला लागला आणि तिच्या तोंडातून आता शब्दच फुटेना. आणि रोहित म्हणाला, राणी काय होते बोल ना. आणि मला ना तुझ्या पोटावर सुद्धा किस करू वाटतो, तुझ्या पाठीवर, तुझ्या छातीवर, तुझ्या मांडीवर सुद्धा, असं तो म्हणाला. तसं राणी आणखीन खूप लाजली आणि त्याचा एक एक शब्द ती मनाचे हृदयाचे कान करून ऐकत होती. आणि ती इकडे उतावळी होऊन पायावर पाय घासायला लागली. आणि राणीचा घसा आता जड झाला होता आणि ती म्हणाली, सर, असं नका ना बोलू, मला कसं तरी होतंय. जे काही असेल तर आल्यावर बोलूया. आणि रोहित तिकडून पूर्ण घायाळ झालेल्या अवस्थेत म्हणाला, राणी, आल्यावर बोलायला कोणाला वेळ आहे गं? मला तर खूप काही करायचं आहे. मी तर तुला श्वासही घेऊ देणार नाही. तशी राणी खूप खूप लाजली.